नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सोहम हा अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न कर की दादा तुझा काहीतरी गैरसमज होतो आणि ह्या मुलीला मीच बोलावल्याचे तो सांगतो। तेव्हा अद्वैत लगेच रागाने सोहमला म्हणतो की मी तुला किती कालपासून समजवण्याचा प्रयत्न करतो की तू ह्या मुलीवर विश्वास ठेवू नको, पण तू ह्या मुलीला जास्त इतकी महत्त्व का देतोस? ही मुलगी दिसते तशी नाही, हिला फक्त आपल्या इव्हेंटमध्ये क्रिएट करायचे। येथे सर्व जे काही लोक आलेले आहेत त्यांना आपल्या इव्हेंटमध्ये एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत, येथे तमाशा बघण्यासाठी ते आलेले नाहीत। तेव्हा कलाला राग येतो आणि कला लगेच अद्वैतला म्हणते की तोंडाला येईन तेच बडबडतो क मी गुपचूप ऐकून घेते म्हणून तू वाटेल ते बोलशील का? दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा जरा स्वतः नीट वागायला शिक। तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की तू मला ते सांगायची गरज नाही। तेव्हा कला म्हणते की एकदा नाही तर मी तुला 100 वेळेस शिकवणारच, कारण तू कितीही पुस्तकी ज्ञान घेतले असले तरी तुझ्यामध्ये माणुसकी ही मात्र शून्य आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो की कला तू काय बोलते, तुला जरी समजते का? अगोदर स्वतःचा विचार कर, कारण माझ्यासमोर उभी राहण्याची लायकी सुद्धा नाही तुझी। तेव्हा कला म्हणते की तू माझी लायकी काढतो का? आणि आज हा देवी आईचा जो उत्सव होतो तो माझ्यामुळे होतो हे तू विसरलात का? देवी आईची ही जी पूजा होती ती माझ्यामुळेच होती, आणि हे जे काही तोंड वर करून तुम्हाला बोलतो सर्वांसमोर तेच तोंड तू लोकांना कसे दाखवणार होतास? तेव्हा ह्या उत्सवातील एक जमलेली बाई ही म्हणत असते की खरंच काय आगाऊ मुली असतात आजकालच्या, यांच्या असेच असते की एवढी श्रीमंती इथे डोळ्यांना दिसते की येथे चांगल्या लोकांसोबत फोटो काढायला मिळतील, चांगले खायला प्यायला मिळतील म्हणून आल्या असतील, परंतु बोलायची पद्धत बघायची जशी इथे येऊन उपकारच केले नाहीत। तेव्हा लगेच कला त्या बाईला रागाने म्हणते की तुम्ही कोणी असताल, परंतु मला तुमच्यासारखा इंटरेस्ट नाही की येथे येऊन छान छान जेवायला आणि सेलिब्रिटीज बरोबर सेल्फी काढण्यामध्ये। मला येथे बोलावण्यात आले होते म्हणून मी इथे आले। त्यावर कला लगेच रागाने अद्वैतला सुद्धा म्हणते की यापुढे तुला माझ्याशी जर बोलायचे असेल तर विचार करून बोलत जा, आणि जास्त गडगडणारा ढग हा आतमधून पोकळच असतो तुझ्या ह्या कार्यक्रमाचा। तेव्हा कला रागाने अद्वैतला म्हणते की तू किती कार्यक्रमासाठी किती खर्च केला या सजावटीसाठी आणि डोळे दिपवणाऱ्या या कार्यक्रमासाठी, परंतु आतून हा कार्यक्रम तुझ्यासारखा पोकळच आहे रे। तेव्हा अद्वैत रागाने हे बघ असे म्हणायला लागणार, तोच कला म्हणते की यापुढे तू बोलायचे नाही, फक्त मीच बोलणार। तेव्हा मात्र नयनाला कलाचा राग येतो आणि ती मनात म्हणत असते की ही कला पण नको तिकडे तडफडत असते, आणि देवी आई हिला शांत राहण्याची जरा थोडीशी बुद्धी दे। मगाशी खरंच किती रोमॅन्टिक सीन सुरू होता, मी हिरोईन तो हिरो आणि तो फक्त माझ्याकडे बघतो, मग माझा तोल जातो, मग हळूहळू तो मला सावरतो। आमच्या रोमॅन्टिक लव्ह स्टोरीला किक मिळणार होती आणि हिने येऊन सगळा गोंधळ घालून ठेवला, म्हणून नयनाला कलाचा राग येतो। त्यावर कला ही अद्वैतला सर्वांसमोर म्हणते की तुम्हाला देवी आईची पूजा महत्त्वाची आहे की हा सर्व देखावा श्रीमंतीचा? तेव्हा मात्र कलाचे ते बोलणे ऐकून सर्वांना तर धक्का बसतो। सरोज ही आबांना म्हणत असते की ही मुलगी तर भयंकर आगाऊ दिसते। तेव्हा आबा सरोजला म्हणतात की थोडा वेळ शांत हो, कारण तू यामध्ये काय झाले ते आता समजेलच, कारण यामध्ये अगोदरच डोसकं घालून काही उपयोग नाही। तेव्हा सरोज म्हणत असते की आबा आजपर्यंत अद्वैतशी या अशा पद्धतीत कोणीही बोललेले नाही। तेव्हा आबा म्हणतात की डोक्यामध्ये राग जर असेल आणि त्याच्या जोडीला जर शब्द गेला तर पेट घेणारच, म्हणून आबा सरोजला शांत राहण्यासाठी सांगतात, आणि ती दोन्ही मुलं ही जाणती पोरं आहेत। तेव्हा मात्र राहुल हा रोहिणीला म्हणत असतो की हे जर आणखीनच वाढले तर उद्या रिपोर्टर नवीन हेडलाईन त्यांना मिळेलच। त्यानंतर कला ही बोलायची काही थांबत नाही, ती अद्वैतला सर्वांसमोर म्हणत असते की तुमच्यासारख्या लोकांना फक्त श्रीमंतीचा आव आणता येतो आणि आमच्यासारख्या लोकांना कमी लेखता येते। तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की तू काय बोलते, येथे विषय कोणता सुरू आहे? तेव्हा लगेच कला त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि नयनाला म्हणते की ताई तू बरी आहेस ना आता? तेव्हा लगेच अद्वैत रागाने म्हणतो की त्यांच्यापासून तू लांबच राहा, आणि काय म्हणालीस ताई, लगेच रिलेशन जोडण्याचा प्रयत्न करू नकोस, सर्वांनी बघितले की तू काय केले ते। तेव्हा संगीता ही काजलला म्हणते की काजल हे सर्व काही वेगळंच घडते, त्यामुळे तू जा आणि कलाला शांत कर। तेव्हा काजल म्हणते की आपली कलाताई बरोबर त्या अद्वैतची जिरवते। तेव्हा संगीता म्हणते की आपण येथे नयनाची सोयरीक जमवण्यासाठी आलो, मग काही भलते चलते घडले तर काय करणार?
संगीता म्हणते की त्या अद्वैत चांदेकरला जर समजले की नैना आणि कला ह्या बहिणी बहिणी आहेत तर तो आपल्याला इथे थांबून सुद्धा देणार नाही. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की अद्वैतच्या इमेजचं काय होणार आता. तेव्हा मात्र अद्वैतची काकू म्हणते की वहंस व रोहिणी तुम्ही जरा शांत व्हा. म्हणून लगेच काकू ही अद्वैतकडे येते आणि त्याला शांत राहण्यासाठी सांगते. अद्वैत म्हणतो की काकी तुम्ही या मुलीला नाही ओळखत, मी हिला चांगले ओळखतो. हिच्यामुळे आपला इव्हेंट हा पूर्णपणे खराब झाला कारण या अगोदर सर्व काही कार्यक्रम व्यवस्थित सुरू होता. तेव्हा सोहम म्हणतो की अरे दादा मी तुला किती सांगण्याचा प्रयत्न करतो की ती स्वतःहून नाही आली, मी तिला घेऊन आलो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काकी मला माहिती होतं की आपला सोहम हा भोळा आहे आणि ह्या मुलीने सोहमला चांगले ओळखलेले आहे म्हणून सोहमची मदत घेऊन ती ह्या कार्यक्रमापर्यंत पोहोचली. परंतु आता मी तिला इथे थांबून देणार नाही कारण इव्हेंटमध्ये कुणीही डिस्टर्ब केलेले मला चालणार नाही. तेव्हा कला म्हणते की तू सांगायची गरज नाही, मीच माझ्या मनाने इथून जाणार. अद्वैत म्हणत असतो की तू माझ्या गेटची वाईट वागलेले मला चालणार नाही. तेव्हा कला म्हणते की हे काय चालवले तू आणि तुला माहिती आहे का ती कोण आहे ते. तेव्हा मात्र संगीताला खूप घाबरल्यासारखे होते आणि ती काजलला म्हणते की मला जरा पकड तू कारण मला खूप गरगरल्यासारखे होते. आणि कलाने जर सांगितले ही माझी बहीण आहे तर आपली लग्नाची वरात तर बाजूला परंतु या कार्यक्रमातून आपली धिंडच निघेल. तेव्हा अद्वैत लगेच कलाला म्हणतो की ती कोणी असेल तुला काय करायचे. तेव्हा लगेच नैना ही अद्वैतचा हात पकडते आणि पूजेच्या दिवशी उगाच वादविवाद कशाला असे नैना अद्वैतला म्हणत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अहो पण ती तुमच्याशी बोलते आणि बोलताना जराही ती थोडासा आदरसुद्धा देत नाही. बघूयात ती कोणत्या थराला जाते ते. तेव्हा नैना लगेच नाटक करत म्हणते की माझ्याबद्दल कुणाला काहीसुद्धा बोलून द्या परंतु तुमच्या ह्या इतक्या मोठ्या फंक्शनमध्ये काही दुसरे आणखीन वादविवाद नकोत. तेव्हा अद्वैत म्हणतो की हा तुमच्या मनाचा खरंच मोठेपणा झाला परंतु ह्या अशा लोकांना कसे सरळ करायचे हे मला चांगलेच जमते. तेव्हा नैना म्हणते की मी समजावते आणि कलाला हळूच म्हणते की कला तू आता इथून खरंच निघून जा एकही शब्द न बोलता. तर कला म्हणत असते की अगं ताई तू काय बोलतेस. तेव्हा लगेच संगीता ही नाटक करत नैनाजवळ येते आणि नैना खूपच पाय दुखतो का गं. तेव्हा नैना म्हणते की हो आई खूपच. आणि नाटक करत संगीता अद्वैतला म्हणते की माझी लेक आता चांगली धावत होती पळत होती कशी चालेल आणि कशी नाचणार. तेव्हा अद्वैत लगेच कला रागाने म्हणतो की बघितलेस का तू काय केलेस ते. नैना मुद्दाम मध्येच म्हणते की अशा छोट्या मोठ्या गोष्टी ह्या कार्यक्रमात घडतच असतात मला काही वाटले नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की बघितलेस का त्यांच्या मनाचा मोठेपणा. तेव्हा लगेच नैना ही कलाला म्हणते की तू काय ते उभी आहेस आणि ते खूप मोठ्या मनाचे आहे ते तुला माफ करतील म्हणून तू जा इथून. तेव्हा मात्र काजलला नैनाचा सुद्धा खूप राग येत असतो आणि कलाला सुद्धा. तेव्हा काजल मनात म्हणते की ही नैना डोक्यावर पडली की काय कलाताईला साधी ओळखसुद्धा दाखवेना. तेव्हा मात्र अद्वैतची काकू समोर येते आणि कलाला म्हणत असते की आज तुझ्यामुळे ही पूजा शक्य झाली परंतु आता खरंच तुझ्या कलांना वाव मिळायला हवा आणि खरंच तू आमची खूप मोठी अशी मदतसुद्धा केली परंतु प्लीज आता तू खरंच इथून जा. मी ड्रायव्हरला तुला सोडवण्यासाठी सांगू का. तेव्हा कला म्हणते की नाही त्याची काही गरज नाही मी जाते. कलाच्या डोळ्यात पाणी आलेले असते. तेव्हा मात्र काजलला वाईट वाटते आणि संगीता मनात म्हणत असते की कला तू प्रत्येकासाठी काही ना काही करत असते परंतु मी सुद्धा हे का करते अशी का वागते. तुझी काहीच कशी मदत करत नाही हे तुला समजते ना म्हणून कला मला सुद्धा माफ कर असे संगीता मनाशी म्हणते. तेवढ्यात कला तेथून रागाने जायला निघते तर नैना म्हणते की आता तर बरे झाले ही गेली. मला असे वाटले होते की ही पूर्ण माझी वाट लावून टाकेल. आणि दिव्यावर नैना मात्र खूपच खुश होते. तेव्हा नैना लगेच नाटक करत माझ्या पायाला खूपच लागले म्हणून जोराने ओरडायला लागते. तेव्हा अद्वैत हा तेथील अँकर असतात त्यांना म्हणतात की यांच्या पायाला लगेच उपचाराची व्यवस्था करा. नैना लगेच म्हणते की मला फ्रॅक्चर तर होणार नाही ना. तर संगीता जोराने ओरडते. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुम्ही घाबरू नका मला नाही वाटत की त्यांच्या पायाला काही जास्त लागले असेल आणि तिला नैनाला हाताला धरतो आणि उठून उभे करतो. तर कला हे मागे वळून बघते तर अद्वैत नैनाला उचलतो आणि आतमध्ये घेऊन जातो. तर सर्वांना अद्वैतचा राग येत असतो. तर संगीता मात्र खुश होऊन ही दिव्याला हात जोडत असते. त्यानंतर इकडे कलाही बाहेर येते आणि तिला अद्वैतच्या सर्व बोलणेही आठवत ती विचार करत असते. आणि नैनाच्या या वागण्याने कलाला खरंच रडायला येत असते. ती रडत असते. तेवढ्यात काजल मागून येते आणि काजल ही कलाला म्हणत असते की तायडे डोळ्यातील पाणी अगोदर तू पुसून टाक.
तर काजल रागाने म्हणत असते की ताई तू इतकं शांतपणे का ऐकून घेतले, तू त्याला उत्तर का दिले नाहीस. तेव्हा कला ही काजलला शांत करत असते. काजल म्हणत असते की त्या अद्वैत तर माझ्या डोक्यातच घुसलाय, परंतु त्याच्यापेक्षा जास्त त्या आपल्या नैना ताईचा खूप राग आलेला आहे, तीच जास्त माझ्या डोक्यामध्ये घुसली. आणि तू त्या चांदेकर समोर का सांगितले नाही की ही माझी सख्खी बहीण आहे म्हणून. तेव्हा कला म्हणते की अगं मी हे सांगणारच होते, परंतु त्याच्यानी जर त्याला समजले असते की नैनादी माझी बहीण आहे, त्याने आपल्याला सर्वांना अपमान करून येथून बाहेर काढले असते आणि हे तुला चालले असते का. कालपासून तू बघितलेस ना त्या दोघी इथे येण्यासाठी किती धडपडत होत्या. तेव्हा काजल म्हणते की हो, त्या दोघींनी इथे येण्यासाठी काय काय केले आणि तू त्यांच्यासाठी काय काय केले हे सुद्धा मला माहिती आहे. काजल म्हणते की ती चांगली दिसावी म्हणून तू वेळ किती खर्च केला तिच्यासाठी. तू साडीचा मस्त असा ड्रेस शिवला आणि आजीने तुला जे काही कानातले दिले होते ते आवडते कानातले तू तिला घालण्यासाठी दिले, कारण ती सुंदर दिसावी म्हणून. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू तिला पास मिळवून दिलेत. तेव्हा इकडे नैना ही चांदेकरांच्या रूममध्ये असते आणि जी मॅडम असते ती पायाला तिच्या शेक देत असते. तेव्हा मात्र नैनाला वाटते की मी ह्या चांदेकरांच्या इतक्या मोठ्या रूममध्ये, आणि तिला तर स्वप्नच वाटत असते, म्हणून स्वतःला चिमटा काढते आणि जोरात आऊच असे ओरडते. तेव्हा तिला खूप आनंदसुद्धा होत असतो. त्यानंतर इकडे काजल ही कलाला सांगत असते की मला अगोदरच डाऊट आला होता आणि सर्व मला समजलेसुद्धा होते. काल जेव्हा मी ह्या चांदेकरांच्या घरातील ही मूर्ती बघितली त्यावेळी इतक्या वर्ष मी तुला मूर्ती बनवताना बघितले आणि तू ही मूर्ती बनवली हे मला समजणार नाही का, आणि ही मूर्ती तूच घडवली ना. तेव्हा कला हो बोलते. तर लगेच काजल म्हणते की मग ह्या लोकांनी तुझी अशी किंमत केली का, म्हणून मला सुद्धा येथे थांबायचे नाही. म्हणून काजल ही कलाच्या हाताला धरून तिला घरी चल असे म्हणत असते. तेव्हा कला म्हणते की नाही, तू येतेच थांब, कारण तू त्यांच्यासोबत जर असली तर मला आई आणि ताईची काही टेन्शन नाही. तर काजू म्हणत असते की हो, आतमध्ये जाऊन मी इकडलं तिकडलं करतेच. तेव्हा कला म्हणत असते की तुम्हाला प्रॉमिस कर की तू कार्यक्रम संपल्यानंतर त्या दोघींना सुखरूप घरी घेऊन येशील, बाकी काही करणार नाही. तेव्हा काजल म्हणते की ताई तुझा हा इतका चांगला स्वभावच तुझ्यासाठी सर्वजण तुला त्रास देण्यासाठी तयारच असतात, त्यामुळेच मला खूप राग येतो. कला म्हणते की माझा चिडक्या बिंब्या गुंड हा माझ्यासोबत असताना मला कोण त्रास देणार, म्हणून एकमेकींना त्या प्रेमाने मिठी मारतात. तर काजल आतमध्ये निघून जाते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ही घरी येते आणि देवी आईला हात जोडून म्हणत असते की आज कित्येक वर्षांनी ताईचं आणि आईची इच्छा पूर्ण होते. तर इकडे नैना रूममध्ये असते तर अद्वैत आपल्या हाताने तिच्या पायाला धरतो आणि बेडवर ठेवतो. तर बाहेरून काकू, सरोज आणि बाकी सर्वजण बघत असतात. तर सरोज ही अद्वैतला अद्वैत असे बोलते. तेव्हा अद्वैत हा सरोजकडे बघत असतो. त्यानंतर अद्वैत हा राहुलला सांगत असतो की खरंच मला ती मुलगी खूप आवडली. तेव्हा राहुल मनात म्हणत असतो की तुझ्यापासून मी तुला प्रत्येक गोष्ट आवडणारी हिरावून घेईन म्हणजे घेईनच. त्यानंतर सरोज ही संगीताला विचारते की तुम्ही राहता कुठे, तुमचा काही बिझनेस वगैरे आहे का. तर संगीता आणि नैना यांना तर खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता त्या काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.